नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी शासनाच्या शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य दूत या नात्याने प्रभाग 23 मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लोकप्रिय आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असल्याचे प्रतिपादन निनाद टेमगिरे पाटील यांनी काळेपडळ येथे बोलताना केले. महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी पिंक ई रिक्षा योजनेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल प्रदेश कार्याध्यक्ष निनाद टेमगिरे पाटील यांच्या पुढाकारातून महिला बाल कल्याण विभागाच्या आयुक्त मनीषा बिरारीस मॅडम यांच्या शुभ हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी निनाद टेमगिरे पाटील हे बोलत होते. या प्रसंगी जनसेविका कोमलताई टेमगिरे पाटील, भाजपा नेत्या रेखाताई आबनावे, किशोर काळे, राष्ट्रवादीचे वैद्यकीय सेलचे हडपसर अध्यक्ष गुलाबभाई सय्यद, अंगणवाडी सेविका हेमलता हिंगणे, सुजाता शेडगे, सारिका सोनवळ, सामाजिक कार्यकर्ते हरपळीताई, संध्या पोळ, आरती काळे, शशी बहुले, नदीम अहमद, लखन सावते, विशाल आखाडे, प्रदीप काळे, इंद्रजित तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय मदत मार्गदर्शनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. मॅडम, खरं तर आम्ही या भागामध्ये विविध आपल्यासाठी मदत करण्याचं काम करत असतो. विविध शासकीय योजना प्रत्येकाला लावून देण्याची, प्रत्येकाला योजना पोहोचवण्याचं काम करत असतो. त्याच्यामध्ये आम्ही आता सध्याला अजितदादा, आपले राज्याचे जे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हडपसर विधानसभेचे आमदार लोकप्रिय चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हडपसर भागामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये, पूर्ण शहरामध्ये विविध शासकीय योजना पोहोचवण्याचं काम आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्याच्यामध्ये वैद्यकीय योजनेचा मी प्रदेशाध्यक्ष म्हणून पूर्ण राज्यभर काम करत असतो. 3885 महिलांना आमच्या ऑफिसद्वारे सर्व माझ्या टीमने मिळून 3885 लोकांना लाभ मिळवून देण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये 99% लोकांना पैसे आले. एखादा टक्के 10-20 लोकांना काही कारणास्तव पैसे आले नसतील, त्यांच्यावरती बी आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न चालू आहे. का आले नाही, कशासाठी आले नाही, ते सर्व कशासाठी त्यांचे पैसे थांबला, कुणाची लिंक नाही, की लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम कुठलाही जे आपला अंगणवाडी विभाग तर करतोच, पण कुठलाही विभाग करत नाही. मी मागच्या वेळेस दादांना पत्र दिलं. आम्हाला आनंद आहे की त्यांनी शिलाई मशीन घेतले आणि शिलाई मशीनची योजना पण आहे. जर 15,000 शिलाई मशीन आपल्याला तसंच मिळालेलं असेल तर या 1,500 रुपयाचा उपयोग तुम्ही इतर गोष्टींसाठी, म्हणजे शिलाईसाठी ज्या तुम्हाला